हॅलो स्टुडंट्स, पुन्हा एक वेळेस तुमच्या सर्वांचं स्वागत आहे लेट नाईट सेशनमध्ये. दिनांक 13 फेब्रुवारी 2024. टाइम झालेला आहे करेक्ट रात्रीचे 10 वाजून 22 मिनिट. पुन्हा एका लेट नाईट सेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आय नो एक्झाम डेज चालू आहेत, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने अभ्यास करत आहे. बट कुठं ना कुठं इट्स माय ड्युटी ॲज अ अकाउंट टीचर की मुलांचं रिव्हिजन घेणे. आज CPL महारिव्हिजनमध्ये आपल्याला इशू ऑफ शेअरचा जो टॉपिक आहे त्याच्यावर डिस्कशन करायचं आहे. फॉरफिचर, राईट. जे फॉरफिचरचे एंट्रीज आहेत, ज्याही स्टुडंटला फॉरफिचरच्या एंट्रीजमध्ये डाऊट आहे त्याने आजचं हे सेशन जॉईन करा. कुठं ना कुठं तेवढे ते कन्सेप्ट तुमचं क्लिअर होईल, किंवा ऑलरेडी फॉरफिचरची कन्सेप्ट क्लिअर असेल तर ते 3 एंट्रीज केसेसमध्ये सॉल्व करा, तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. ओके, डन. आजच्या ह्या लेट नाईट सेशनमध्ये माझ्यासोबत आपल्या क्लासचे 2 स्टुडंट्स जॉईन झालेले आहेत, जे की कंटिन्युअस मागच्या 2-3 स्ट्रीमपासून आपल्यासोबत आहेत. अक्षय अँड भिसे. ओके, अक्षय आणि ज्ञानेश्वर. तर त्यांच्यासोबत आपण डिस्कशन करत करत तुम्हाला सुद्धा मी काही प्रश्न विचारतो, विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायचे. ओके, सर्वात पहिले बेसिक प्रश्न विचारतो. हा पूर्णपणे गणित आहे. याच्यामध्ये माहिती सांगितलेली आहे की टोळके कंपनी लिमिटेडनं 4,000 इक्विटी शेअर्स विकायला काढले होते आणि एका शेअरची किंमत होती 10. 10चं शेअर कंपनी विकत होती 12ला. सर्वात पहिले यस और नो मध्ये सांगा, इश्यूड ॲट प्रीमियम आहे का? जेवढे स्टुडंट्स यूट्यूबवर जॉईन आहेत, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, इथं एका शेअर होल्डरचं नाव दिलेलं आहे ज्याचे कंपनी शेअर्स जप्त केले, त्या शेअर होल्डरचं नाव काय? तिसरा प्रश्न, त्या शेअर होल्डरचे किती शेअर्स कंपनीनं जप्त केले? हे 3 प्रश्नाचे उत्तर फटाफट कमेंट सेक्शन मध्ये द्यायचं, मग आपण स्ट्रीम स्टार्ट करूयात. या गणितामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड, ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर, अलॉटमेंट मनी ड्यू, रिसिव्ड या असलं 12 भानगडी काहीच करायचं नाहीयेत. आपल्याला फक्त आणि फक्त या गणितामध्ये फॉरफिचरची एंट्री करायची आहे, राईट. फक्त आणि फक्त आपल्याला फॉरफिचरची एंट्रीज करायच्या आहेत, कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये काय काय होतात. ओके, डन. पहिला प्रश्न होता, या गणितामध्ये 10चं शेअर कितीला विकलं? तर मॅक्सिमम दोन सांगायला 10चं शेअर 12ला विकलं, म्हणजे प्रीमियम किती रुपये आहे? 2 रुपये आहे. इशूड ॲट प्रीमियम आहे, यस. दुसरा प्रश्न होता की याच्यामध्ये शेअर होल्डरचं नाव काय ज्याचे शेअर आपण जप्त केला? त्या प्रश्नाचा आन्सर आहे पंकज. आणि तिसरा प्रश्न आहे, त्या पंकजचे किती शेअर्स जप्त केला? तर आपण त्याचे 80 शेअर्स जप्त केला. ओके, डन. आता इथं हे 3 केसेस दिलेले आहेत, तिन्हीच्या तिन्ही केसेस व्यवस्थित समजून घ्या. केस नंबर 1, सिच्युएशन नंबर काय सांगण्यात आलेला आहे? इफ मिस्टर पंकज फेल टू पे अलॉटमेंट मनी अँड हिज शेअर्स वेअर फॉरफिटेड. म्हणजे पंकज जर अलॉटमेंट मनीची रक्कम देण्यास असमर्थ ठरला आणि जर त्याचे शेअर जप्त झाले तर एंट्री काय होईल? पहिली सिच्युएशन. दुसऱ्या याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, इफ मिस्टर पंकज फेल टू पे अलॉटमेंट मनी अँड ऑन हिज सबसिक्वेंट फेल्युअर टू पे द फर्स्ट कॉल हिज शेअर्स वेअर फॉरफिटेड. पहिल्या याच्यामध्ये अलॉटमेंट मनी पेड न केल्यामुळे त्याचे शेअर जप्त झाले. दुसऱ्या ह्याच्यामध्ये अलॉटमेंट मनी आणि फर्स्ट कॉल न केल्यामुळे त्याचे शेअर्स जप्त व्हायले. ही दुसरी सिच्युएशन आहे. तिसऱ्या याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, पंकज फेल टू पे फर्स्ट अँड हिज सबसिक्वेंट फायनल कॉल. प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळं कॉल न पेड केल्यामुळे त्याचे शेअर जप्त झालेले. तर आता अशा परिस्थितीत फॉरफिचरचे एंट्रीज काय होतात काय नाही हे आपल्याला आजच्या सेशनमध्ये डिस्कस करायचं आहे. केस 1, केस 2 आणि केस 3. पहिली गोष्ट, तुमच्यापैकी प्रत्येकाजवळ व्हॉट्सअप ग्रुप जर मध्ये तुम्ही असाल तर ऑलरेडी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ह्या गणिताची फोटो टाकलेली आहे, ते तुम्ही कनेक्ट करू शकता. किंवा नसेल व्हॉट्सअप ग्रुप तर ॲट दिस मोमेंट स्क्रीनशॉट काढून शांत बसू शकता. ओके, हां. आणि मग नंतर जेव्हाही वेळ मिळाला तेव्हा गणित लिहून घ्यायचं आहे. सध्या पुरतं तुम्हाला फोकस ठेवायचा आहे केस नंबर फर्स्टवर. ओके, अक्षय तुझ्यासाठी प्रश्न आहे. आवाज ऐकू आलाय माझा? अक्षय मला सांग, ह्या गणितामध्ये एका शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे? फेस व्हॅल्यू 10 रुपयाचे शेअर कंपनी कितीला विकायली? 12. आता मला गणितामध्ये बघून सांग, इथे जे तुला किंमत दिलेली आहे, राईट, हे कोणती प्राइस आहे? इनवॉइस प्राइस आहे? इनवॉइस प्राइस आहे का
फेस व्हॅल्यू आहे? ते इनवाइस प्राइस आहे तो. इनवॉइस प्राइस आहे. मग आता हे इनवॉइस प्राइस मी इकडे लिहून टाकतो. 2, 5, 3 आणि 2 बेरीज करा. 5 आणि 2 7, 7 आणि 3 10, 10 आणि 2 12. अक्षय मला सांग कॉस्ट प्राइस किती किती येईल आता, फेस व्हॅल्यू किती किती येईल इथं, ऍप्लिकेशनला किती येईल? ऍप्लिकेशनचे 2, 2. ऍप्लिकेशनचे 2, हम्म. अलॉटमेंटचे 3, अलॉटमेंटचे 3. व्हेरी गुड. फर्स्टचे फर्स्ट कॉलचे 3 आणि फायनल कॉलचे 3. फर्स्ट कॉलचे 3, फायनल कॉलचे 2. ओके, बेरीज करा, चेक करा. आता 10चं शेअर कंपनी कितीला गेली? 12ला. आता हे कशासाठी काम देते? जेव्हा जेव्हा तुम्ही 3 रुपयाचे शेअर 5 रुपयाला विकता, याचा अर्थ ह्या 5 रुपयामध्ये 2 रुपये कशाचे आहेत? प्रीमियमचे आहेत. ओके, आता ही वर्किंग नोट प्रत्येकाने नोट डाऊन करायची आहे. ऍट दिस मोमेंट जे स्क्रीनवर दिसत आहे ते पुढच्या 1 मिनिट तुमच्या स्क्रीनवर ॲज इट इज राहणार आहे. ओके, अक्षय तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे की मिस्टर पंकजचे जे आपण 80 शेअर्स जप्त केला, फॉरफिट केला, तर कोणत्या कॉलची रक्कम न दिल्यामुळे त्याचे शेअर जप्त व्हायले? मिस्टर पंकज आणि अलॉटमेंट मनी न दिल्यामुळे त्याचे शेअर फॉरफिटेड करण्यात आले. त्याचे शेअर जप्त करण्यात आले. ओके, आता मी स्क्रीनवर 2 ठिकाणी मार्क करतो. ज्यालाही ते समजलं ते जर बरोबर असेल तर यस सर म्हणायचं, ते जर चुकीचं असेल तर नो सर म्हणायचं. ओके, हा. जर तुम्हाला वाटत असेल तर हे 2 मार्क एकदम करेक्ट आहेत तर बरोबर म्हणायचं, यस सर म्हणायचं. तुम्हाला वाटत असतील चुकीचे आहेत तर नो सर म्हणायचं. बरोबर आहे सर. अक्षय तुला काय वाटतं, बरोबर आहेत हे दोन्हीचे दोन्ही भाग? हो सर, बरोबर आहे. यस, ऑब्व्हियसली राईट. व्हाय? कारण प्रत्येक शेअर होल्डर हा ऍप्लिकेशन मनी पेड करत असतो, राईट? त्यामुळे हे दोन्हीचे दोन्ही मार्क कसे आहेत? करेक्ट आहेत. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट, कंपनीनं अलॉटमेंटचे पैसे मागितले. अक्षय इथं काय राईट मार्क येईल का क्रॉस मार्क येईल? रॉंग मार्क येईल सर. क्रॉसचं मार्क येईल, रॉंग मार्क येईल. व्हाय? कारण त्याने अलॉटमेंटचे मनी न दिल्यामुळे त्याचे शेअर जप्त झाले. अलॉटमेंटचे पैसे न दिल्यामुळे त्याचे शेअर्स लगेचच्या लगेच जप्त झाले, इमिडिएटली. ओके, डन. आता फॉरफिचरची एंट्री, ज्याला आपण मास्टर एंट्री म्हणतो. मास्टर एंट्री मध्ये सर्वात पहिले सांग अक्षय काय? शेअर कॅपिटल अकाउंट द्या. शेअर कॅपिटल अकाउंट्स डीआर. हा, आता शेअर कॅपिटल अकाउंट्स डीआर ला कधी पण चेक करा. शेअर कॅपिटल अकाउंट्स डीआर ला जेव्हाही लिहिता तेव्हा या मोमेंटला त्याचे शेअर जप्त झालेत अशी मनामध्ये एक लाईन ड्रॉ करायची. एवढं हे वर्किंग नोट एक्झाम मध्ये तुम्ही तयार करता. ओके, मी काय सांगालो नीट समजून घ्या की अलॉटमेंटचं कॉल कंपनी केली आणि त्यानं पैसे दिला नाही, या मोमेंटला त्याचे शेअर जप्त झाले, तर या मोमेंटला कॉल्ड व्हॅल्यू किती होती चेक करायचं. फेस व्हॅल्यू किती रुपये होती? 5. अक्षय इथं 5 लिहू? हो सर, 5. 5. सेक्युरिटीज प्रीमियम येईल का? हो सर, येते सर, कारण त्यांचं रिसिव्ह केलं नाही ना त्या राईट. अलॉटमेंटला त्याचे. हा, आता प्रत्येकांना प्रश्न आहे की इथं सेक्युरिटीज प्रीमियम येईल का डीआर ला? अक्षयचं म्हणणं आहे येईल. मी तुम्हाला प्रश्न विचारायलो, सेक्युरिटीज प्रीमियम डीआर ला येते का फॉर फीचरच्या एंट्रीमध्ये? मी मास्टर एंट्री मध्ये काय लिहून दिलं होतं? सेक्युरिटीज प्रीमियम अकाउंट डीआर राईट इफ नॉट रिसिव्ड. कधी लिहायचं? जर शेअर होल्डर कडून त्याचे पैसे आले नाही तर लिहावं लागेल. वाय? का लिहावं लागेल? कारण प्रीमियम तुम्हाला जर आलं नसेल तर ते डेबिटेड करावं लागेल, आलं नाही म्हणून, कारण प्रीमियमची व्हॅल्यू कमी व्हायली. शेअर प्रीमियम अकाउंट्स डीआर किती लिहू? प्रीमियम 2, 3, 5 किती लिहू? 2 रुपये. 2. राईट. त्याच्यानंतर 2 काय? शेअर फॉर फीचर अकाउंट द्या. शेअर फॉर फीचर. कंपनी किती रुपये जप्त करू शकते आपले? जेवढे आपण कंपनीला दिला. किती रुपये दिला? फक्त हो सर, 2. 2 रुपये दिला सर. राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट काय? तो कॉल्स इन एरर्स किंवा शेअर अलॉटमेंट.
कॉल्स इन एरर्स किंवा शेअर अलॉटमेंट. कॉल्स इन एरर्स लिहून टाकतो. हा, इथे किती रुपये येईल? 5. कॉल्स इन एरर्सला येईल 5. राईट, कॉल्स इन एरर्सला येईल 5, कारण किती रुपये आपण दिला नाही? 5. आता एक्झाम मध्ये असंच 2 रुपये 5 रुपये लिहायचं का काहीतरी त्याची व्हॅल्यू येईल? त्याचा अमाऊंट आहे तिसरं अमाऊंट value. येते, एक सेकंड. हा, अमाऊंट येते. ओके, एवढंच थांब. हा, आता कमेंट सेक्शन वाल्यांना सर्वांना प्रश्न आहे की इथं अमाऊंट किती येईल? इथं अमाऊंट किती रुपये येईल? नंबर ऑफ शेअर्स विच इज फॉरफिटेड 80. तर इथं अमाऊंट किती येईल? एनीवन? भिसे, जागे आहेस की झोपलास? हॅलो, हॅलो. जागे आहेस की? हो सर. हा, राईट. पवन नुक्कुलॉरचं सर्वात पहिलं आणि करेक्ट आन्सर आलेला आहे 400. राईट, तुम्हाला काहीच करायचं नाहीये. नंबर ऑफ शेअर्स फॉरफिटेड ना, तुम्हाला ह्या व्हॅल्यूला गुणाकार करायचा आहे. 8 येईल 40, त्यामुळे 400. 8 दोन्ही 16, 160, 160 आणि 400. राईट, केस नंबर फर्स्ट मध्ये बस एवढीच होती मास्टर एंट्री, दुसरं तिसरं काहीच नाही. शेअर कॅपिटल अकाउंट डी आरला आपण ऑलवेज डेबिटेड विथ फेस व्हॅल्यू. राईट, त्याच्यानंतर सेक्युरिटीज प्रीमियम अकाउंट डी आर राईट इफ नॉट रिसिव्ड. जर शेअर होल्डर त्याचे पैसे दिला नाही तरच लिहायचं. त्या पैसे दिला नाही त्यामुळे लिहून टाकला. शेअर फॉरफिचर अकाउंट्स यार, किती रुपये जप्त करेल कंपनी? त्याचे 2 रुपये, कारण एवढेच पैसे त्या शेअर होल्डर कडून आलेत. आणि कॉल्स इन एरर्स अकाउंट यारला न आलेले पैसे, जे की किती रुपये होते? 5. राईट, व्हेरी गुड अक्षय. आता भिसे तुझ्यासाठी आहे केस नंबर सेकंड. चला भिसे, तुझ्यासाठी प्रश्न आहे. संतोष भोसलेचं म्हणणं आहे कॉल्स इन एरर्सच्या ठिकाणी शेअर अलॉटमेंट येतं. येस, व्हेरी गुड संतोष, येऊ शकते. अक्षय मल्ला सुद्धा होता कॉल्स इन शेअर अलॉटमेंट अकाउंट डी आर किंवा कॉल्स इन एरर्स अकाउंट सी आर. राईट, शेअर अलॉटमेंट अकाउंट सी आर किंवा कॉल्स इन एरर्स अकाउंट सी आर, दोन्हीपैकी एक कोणतंही लिहू शकतोस तू इथं. ओके, तर अक्षय तुझ्यासाठी प्रश्न आहे. चेक कर. सर्वात पहिले मला सांग, पंकजचे जे कंपनी शेअर जप्त करायले, राईट, तर कोणत्या कोणत्या कॉलची रक्कम, अक्षय म्हणालो, भिसेला चान्स देतो त्यावेळेस. भिसे, तुझ्यासाठी प्रश्न आहे. मिस्टर पंकज कोणत्या कोणत्या 2 कॉलचे पैसे दिला नाही भिस्या? अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉल. अलॉटमेंट मनी पैसे दिला नाही, आणि ऑन हिज सबसिक्वेंट म्हणजे त्याच्यानंतरचा कॉल, त्यानंतरचा फर्स्ट कॉल, ह्या 2 कॉलचे पैसे दिला नाही. भिष्या, तू फक्त मला एवढं सांग, हे एवढं बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. बरोबर आहे. युट्यूब वाले स्टुडंट सांगा, हे जे एवढं दिसायलंय तुम्हाला स्क्रीनवर, ते बरोबर आहे का चुकीचं आहे? अक्षय, तुला काय वाटतंय, बरोबर आहे परिस्थिती? हो सर, बरोबर आहे सर. पक्क? हो सर, फक्त. हा, ठीक आहे, व्हेरी गुड, बरोबर आहे परिस्थिती. आता थोडस चेंज करायलो, व्यवस्थित लक्ष द्या. विषय आता कसा आहे, बरोबर आहे का चूक आहे? चूक आहे सर. पक्क? हो. अक्षय? हो सर, चूक आहे सर ते, कारण त्याने अलॉटमेंटचे पण पैसे न दिला ना. बर, ठीक आहे, ओके. चूक आहे, चूक. अरे प्रत्येकाला रॉंग म्हणायला काय झालं, विषय आज केलं तर कसं होईल? बरं, ठीक आहे, हे पण चूक आहे. आता राईट आहे. आता राईट आहे की? हो. पक्क?
डन. आता एकदम करेक्ट आहे. आता एंट्री सांगू शकतोस की? हो सर सांगतो. हा, परिस्थितीमध्ये चेक करा. पंकज फेल टू पे अलॉटमेंट मनी. पंकज अलॉटमेंटचेही पैसे दिला नाही आणि त्याच्यानंतर फर्स्ट कॉलचेही पैसे दिला नाही. कंपनी वाट बघते. कंपनीला वाटलं बाबा अलॉटमेंटला दिला नाही, फर्स्ट कॉलला देईल. फर्स्ट कॉलला दिला नाही, कंपनी ते शेअर्स काय करून टाकले, जप्त. राईट. मग आता बघू एंट्री काय होईल. चला विषय सांग. सर्वात पहिले काय लिहू? इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी म्हणत बस नकोस, थोडं भाव देऊ नकोस, सरळ सरळ सांग. शेअर कॅपिटल अकाउंट या. हा, एक्झाम मध्ये लिहावं लागते इक्विटी, पण एकदम मला त्रास देऊ नकोस इक्विटी लिहा म्हणून. इक्विटी शेअर सॉरी शेअर कॅपिटल अकाउंट डीआर. अमाऊंट किती लिहू? 8 येते. मजाक करायलास काय? अक्षय इथं वरच्या एंट्री मध्ये अक्षय 5 सांगला, तू कस का 8 सांगलास? सर त्या वरच्या एंट्री मध्ये 2च कॉल झाले होते, इथे 3 कॉल झाले. वरच्या एंट्री मध्ये अलॉटमेंटच्या नंतर फॉर फीचर झाले होते. ओके, इथं हा. कशानंतर फॉर फीचर आले? फर्स्ट कॉल. इथे चेक करायची, इथून एक लाईन ड्रॉ करायची आणि इथल्या या सगळ्या रक्कमची बेरीज करायची. बेरीज किती उरली? 8. राईट. हा, सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट यार येईल का नाही? ठीक आहे सर. सिक्युरिटीज प्रीमियम दोन अकाउंट यार किती? 2. पिशा 2 की 3? 2. 2 2. हा. 2 शेअर फॉर फ्युचर अकाउंट सीआर. शेअर फॉर फ्युचर अकाउंट यार किती? 2. 2. हा, आता थोडं थांब. आता इथं आपण शेअर अलॉटमेंट अकाउंट सीआर किंवा शेअर फर्स्ट कॉल अकाउंट सीआर सुद्धा लिहू शकता. ओके, इथं आपण लिहूयात सरळ सरळ. हो लिहू शकता. हा, कॉल्स इन एरर्स अकाउंट सीआर. पब्लिक सांगेल आपल्याला कॉल्स इन एरर्सला अमाऊंट किती येईल. जेवढे युट्यूबवरचे स्टुडंट आहेत त्यांनी सांगा कॉल्स इन एरर्सला इथं अमाऊंट किती येईल. अरे चुकीचा प्रश्न विचारलाय. साधं सिंपल आहे. 8 देऊन टाकते त्याची. 2 करून टाकायचो. अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉल 2 वेगवेगळे करायचे. ओके, आता डाव देतो. हा, हे कट. अरे बाई कट. 8 कॅन्सल. आता डाव देवलो, लपा सगळेजण. 2 शेअर अलॉटमेंट. ज्या ज्या कॉलचे पैसे आले नाहीत त्या कॉलचं नाव. टू शेअर फर्स्ट कॉल. हा, आता सांगा शेअर अलॉटमेंटला किती येते. शेअर अलॉटमेंटच्या 5 कॉलचे येते. पैसे किती दिलेत? 5. आणि फर्स्ट कॉल 3. 3. चेक करा दोन्हीची बेरीज किती होईल. 8 आणि 2 10. 5 2 5 3 10. डन. बस. आता अमाऊंट्स. 80 शेअर्स फॉरफिटेड झालेले आहेत. अमाऊंट किती येईल? काय वाटते बिसे? शेअर कॅपिटल अमाऊंट किती येईल? 640. शबाश. 640. 160. 160. प्रीमियमला 160. याला 160. बजरंग शिंदे पण उत्तर अलॉटमेंटला देऊ लागला 400. बरं. अलॉटमेंटला 400. अलॉटमेंटला 400. फर्स्ट कॉलला 240. फर्स्ट कॉलला 240. राईट. पहिले दोन्ही केसेस एकदम व्यवस्थितरित्या यशस्वीरित्या तुम्ही पार केलात. आता येईल मॅटर तिसरा. डन. अक्षय तुझ्यासाठी प्रश्न आहे. अरे आणखी एक जण राहील तरी तिसरा केस तिसऱ्याला कोणाला तरी विचारच होतो. हो सर पण नाही काय. जाऊ दे, या जगात कोणी कोणाचं राहीना. मोठ्या माणसाला प्राधान्य द्या. अक्षयला द्या. ठीक आहे, मोठा तूच आहेस, बडा तूच सांग आता. हा, तू त्याच्यावर ढकल नकोस, तुझ्यावर आलेल्या सर्व गोष्टी. विषय तुलाच सांग. चल.
कोणत्या कोणत्या कॉलचे पैसे दिला नाही? फर्स्ट आणि फायनल. फर्स्ट कॉल आणि फायनल कॉलचे पैसे आले नाहीत, याचा अर्थ पहिल्या दोन कॉलचे पैसे आलेत मग. हो सर. हा, आता पब्लिक सांगेल. पब्लिक, इज दिस ट्रू ऑर फॉल्स? जे राईट मार्क केलेलं आहे ते सर्व बरोबर आहे का चुकीचं आहे? सिद्धेश अरविंदकर, त्याचं म्हणणं अरविंदेकरला वाटतं की ट्रू. राईट, सगळ्यांनाच वाटते ट्रू. ओके. अक्षय, आता काय वाटतं तुला? तर चूक आहे सर ते. आता चूक आहे. व्हाय? अलॉटमेंट मध्ये रिसीव्ह झाली ना, त्याचं फर्स्ट अँड फायनल कॉल तेव्हा त्याचे शेअर जप्त करण्यात आले. राईट राईट, अलॉटमेंट मनी त्याचे झाले, फक्त फर्स्ट आणि फायनल कॉलचे पैसे न दिल्यामुळे शेअर जप्त झाले. शाबाश. चला, सर्वात पहिले शेअर प्रीमियम अकाउंट टीआर. तर शेअर कॅपिटल येते ना. अरे हा, सॉरी. हा, अरे अरे हा, बस बस बस, लिहू आलो, जगू द्या मला थोडस. शेअर कॅपिटल अकाउंट डीआर. ऑफलाईनला जर झाला असतं तर असं सगळे पोरं एकदम असं जोरजोरात चिरकेले असते मागून, सर हे असं काय करायला. शेअर कॅपिटल अकाउंट डीआर. ओके. बिसे, शेअर कॅपिटल अकाउंट डीआर ला किती? 10 येते. पक्का? हो. हा. अक्षय, शेअर सॉरी सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट डीआर येते का नाही? येत असेल तर किती येते? नाही तर येणार सर, कारण प्रीमियम रिसीव्ह झाली ना. राईट. शेअर प्रीमियम अकाउंट डीआर किंवा सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट डीआर ला येत नाही का? कारण त्या बिचाऱ्यानं ज्या कॉलमध्ये प्रीमियम आहे त्या कॉलची रक्कम त्यानं ऑलरेडी दिलेलं आहे, त्यामुळे ते येत नाही. ओके. चला नेक्स्ट. 2. शेअर फॉरफिचर. शेअर फॉरफिचरचं सूत्र आहे अमाऊंट रिसीव्ड. मायनस SP. राईट. अमाऊंट रिसीव्ड मायनस SP इफ एनी. अमाऊंट रिसीव्ड किती आहे भिस्या? अमाऊंट रिसीव्ह 7. अमाऊंट रिसीव्ड आहे 7. SP किती आहे? 2 आहे. म्हणजे किती येईल मग आता? 5. राईट, 5. अमाऊंट रिसीव्ड मायनस SP इफ एनी. सिक्युरिटीज प्रीमियम वजा करायचं एकूण रिसीव्ड अमाऊंट म्हणून जेव्हा येत आहे. त्याच्यानंतर 2. कॉल्स इन एरर. कॉल्स इन एरर्स. मला भिषा तुला नाराज करणार. कॉल्स इन एरर्स 5. सगळं जग भिसे तुला नाराज करलाय. अवकी भावकी मधले सगळे जवळचे मी तुला नाराज करणार. 5. खुश राहतो पण. नंबर 3 कळालं नाही. नंबर 3 मध्ये काय कळालं नाही ते सांगतो तुम्हाला, की हे SP इफ एनी. कधी पण लक्षात घ्या, जर एखाद्या शेअर होल्डरचे शेअर तुम्ही जप्त करायला आणि जप्त करण्याच्या वेळेस त्यानं जर तुम्हाला ज्या कॉलमध्ये प्रीमियम आहे त्याची अमाऊंट दिली असेल तर शेअर फॉरफिचरची एंट्री करत असताना त्या प्रीमियमची रक्कम गृहीत धरायचं नाही. कधी पण लक्षात घ्या. तुम्हाला आता बिल ऑफ एक्सचेंज मध्ये सुद्धा अनेक वेळास तुम्ही एंट्री केला असाल. तुम्ही जर ड्रॉवीला डिस्काउंट दिलं किंवा एंडॉर्सरनं एंडॉर्सीला डिस्काउंट दिलं बिल एक्सचेंज करत असताना आणि ते बिल जर हॉनर झालंच नाही तर दिलेलं डिस्काउंट कॅन्सल होतं. तसंच जर कंपनीनं शेअर्स इश्यू करत असताना प्रीमियमवर इश्यू केले आणि प्रीमियमवर इश्यू केलेले शेअर्स जर त्या शेअर होल्डरना प्रीमियमचा हप्ता दिला नाही तर मग
एंट्रीमध्ये सेक्युरिटीज प्रीमियम लिहावं लागतं. बट इथं त्या शेअर होल्डरना प्रीमियमचा हप्ता दिलाय, त्याच्यामुळं सेक्युरिटीज प्रीमियम जर्नल एंट्रीमध्ये लिहायची गरज नाही, प्रीमियम सेटल झालेला आहे. ओके, आता फक्त इथं डिस्कशन आपल्याला करायचं आहे अमाऊंटचं. अमाऊंट किती किती येईल? 8,000, 4,000, 4,000. तरी बघाय 800, की 400, 400. 800, 800, 400, 400. तुम्हाला म्हणलो की नाही, बीसीला सगळेजण नाराज केले आज. होतं राहते रे, माझ्याकडून पण चुकलं होतं. त्यांना सेक्युरिटीज प्रीमियम डीआर ला लिहायला लागतो ना. तिन्हीच्या तिन्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा, येऊन जाईल, काय इश्यू नाहीये. हा पब्लिक, चला आता उद्या कोणतं डिस्कस करायचं सांगा, मग आपण आजचं सेशन एंड करूयात. कारण आज दिवसभर खूप सारे व्हिडिओ शूट झालेले आहेत, क्लासेस झालेले आहेत, कॅपॅसिटी एकदम संपलेली आहे आता. बिसा फायनल अकाउंट झालं, डिझोल्युशन झालं, रणवीरकरचं म्हणाय सर कॉल्स इन एरर्स आणि कॉल्स इन ऍडव्हान्स घ्या ना एखादा. कॉल्स इन एरर्स आणि कॉल्स इन ऍडव्हान्सचं जर प्रॉब्लेम बघायचा असेल तर पुस्तकीतले इल्युस्ट्रेशन 8 ते 12 मधलंच कर, ते इम्पॉर्टंट आहे. ओके, रणवीरकर 8 ते 12 मधलंच बघ. हो, रिटायरमेंट देऊन टाकत होते, राहून गेले काय करते. रिटायरमेंट राहून गेले का? हो सर. आता उद्या 80 मार्काचा पेपर आहे, जसं परवा दिवशी 12 तारखेला झालं होतं, उद्या सुद्धा 80 मार्काचा पेपर आहे. सो त्याची उद्या 80 मार्काचं पेपर उद्या संध्याकाळी आपण डिस्कस करूयात. त्याला पेंडिंग वर टाकणे. हो सर. Done. बाकीचं बघूयात. त्यानंतर 17 तारखेला 100 मार्काचा एक पेपर आहे ऑब्जेक्टिव्हचा, ते 17 तारखेला संध्याकाळी डिस्कस होऊन जाते त्याचे आन्सर्स. उद्या पेपर मधले घेऊयात आपण. उद्या जे पेपर मधले होईल ते सर्वच आपण घेऊयात. बट यार तुम्ही ते सॉल्व्ह केलं तरच मजा आहे. तुम्ही जर सॉल्व्ह केलं नाही, स्ट्रीमवर येऊन सर पूर्ण सॉल्व्ह करते असं एक्सपेक्ट करत असाल तर पॉसिबल नाही. पूर्ण पेपर स्ट्रीमवर सॉल्व्ह करायला 3 तास लागतात, आणि तेवढं 3 तास कोणीच बसू शकत नाही. डिस्ट्रॅक्शन्स येतात, लगेच निघून जातात. ओके, जे उद्या पेपर होईल तेच संध्याकाळी डिस्कस करूयात, बाकीचं बघू. ओके, टाइम मॅनेजमेंट हुना गेलंय, टाइम मॅनेजमेंट हुना गेलंय. भोसले संतोष हुना गेलंय म्हणजे उदगीर किंवा सोलापूरचे. भोसले संतोष तुम्ही कुठून आहात? पेपर DA2च्या ॲपवर मिळणार का? हा, येस, ॲप्लिकेशनवर पण मिळणार आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण मिळणार. दोन्हीकडे सुद्धा पेपर अवेलेबल आहे. ॲप्लिकेशनवर स्टडी मटेरियल सेक्शनमध्ये आहेत आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अवेलेबल आहेत, तिथून हे करा. सिद्धेश, नांदेड डिस्ट्रिक्ट, देगलूर तालुका. चलो, बाकी डिस्कशन आपण उद्याच्या सेशनमध्ये करूयात. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. गुड नाईट. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग टुडेज सेशन. बिल ऑफ एक्सचेंजचा स्पेसिमेन यावर्षी, भाई बिल ऑफ एक्सचेंजचा स्पेसिमेन 21 बोर्डाला पण, सॉरी 21ला तर पेपर झाले नव्हते, 22ला पण आला नाहीये, 23ला पण आला नाहीये. बिल ऑफ एक्सचेंजचा स्पेसिमेन 2024 बोर्डामध्ये 101% पडणार म्हणजे पडणार. ओके, त्याच्यानंतर डेथ ऑफ पार्टनर, सॉरी डिझोल्युशनचं ऑल पार्टनर इन्शुरन्सचं पडायचे चान्सेस जास्त आहेत, आणि बिल ऑफ एक्सचेंजचा 1 ड्रॉवर मल्टिपल ड्रॉवीचे पेपर जास्त आहेत. एवढं व्यवस्थित करायचं. डन. चला भेटूयात उद्याच्या सेशनमध्ये. गुड नाईट.